गुड मॉर्निंग मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे नाशिकमध्ये, ज्या ठिकाणी जाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात आणि आज आपण त्याच ठिकाणी जाणार आहे. तर माझ्यासोबत व्हिडिओमध्ये राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला भेटूया आपण त्या ठिकाणी. आता चाललंय आम्ही फिरायला. मला ते कसे काढून तू सांग. तर मग आलोय आपण इकडं. या. हाय कर रे, हा माझा मित्र भाड्या अनुरागी. मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावरला गेलो होतो ना. मजा अशी झाली, कानात हेडफोन होता आणि हेडफोनच पाण्यात गेले. या पा ते अनुरागकडं पाण्यातून काढून फेकून दिले मी. त्याच्यानंतर मी तिकडं हे केलं. जर आज ते गेलं असताना तर झालं असतं एकच हेडफोन दोन इंड्यावर लागला असतं मला. आज शुक्रवार होता तरी पण एवढी गर्दी होती, मरणाची गर्दी होती आज. आम्हाला कमीत कमी ना, आम्ही 2 वाजता लाईनीत लागलो होतो. तर आम्हाला डायरेक्ट दर्शन घेता घेताना 5 वाजले होते. तुम्ही किती पण ना मोठ्या गाडीत फिरा, पण जी आयुष्यात मजा येते ना, ती फक्त अशा चुत्या मित्रांच्या ना गाडीवर मागं बसण्यातच येते. एवढं ट्रॅव्हल करून आहे ना, एवढी भूक लागली होती तर ना डायरेक्ट 2 प्लेट समोसा कढी आणि भजे खाऊन मग घरी निघालो आम्ही डायरेक्ट, माहिती आहे का. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा ब्लॉग कंप्लीट झालाय आणि झालाय आजचा पहिला ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंप्लीट. तर अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून पुढचे पण जे व्हिडिओ ते लवकरच येतील. आणि आपल्याला अजून 11 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही सपोर्ट करत राहा मला. आणि पहिलाच व्लॉग आहे त्याच्यामुळं काही जर चुकलं असेल वगैरे वाटत असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की म्हणजे जे पुढच्या वेळेस मी सुधरावेल. धन्यवाद.